स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मिरची भजी बनवणार आहोत। त्यासाठी बघा मी मोठी मिरची घेतलेली आहे, 5 बटाटे घेतले, 1 कढीपत्त्याची काडी घेतली आणि जिरे लसूण हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली आहे, थोडीशी 4-5 मिरच्या घेतल्या आहे आणि कढई ठेवलेली। आता कढईमध्ये थोडेसे राई टाकते, राईला तडका देऊ, चटणी करून घेऊ। हे बघा मोहरीला छान तडका आलाय, आता कढीपत्ता टाकते, लसूण अद्रकची पेस्ट केलेली हिरवी मिरची टाकते। हे बघा 1 चमचा मीठ टाकले, थोडी हळद टाकते, थोडीशी हळद टाकते आणि तेल खूप कमी टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला हे सारण मिरची मध्ये भरायचं आहे ना, तेल खूप कमी टाकायचं आहे। हे बघा अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे। चटणी आता आपण प्लेट मध्ये काढून थोडं थंड 5-10 मिनिटं थंड व्हायला ठेवते। आपण भजी तळण्यासाठी बेसन पीठ घेतलेले, त्याच्यात चिमूटभर मी मीठ टाकले चवीनुसार, आपल्याला जसं वाटेल तसं। आता पाणी टाकून घट्टसर एकदम घट्ट मळून घ्यायचे। मैत्रिणींना आपण छान असं घट्टसर बेसन पीठ मळून ठेवलंय, तोपर्यंत आपली चटणी थंड होती। बेसन पीठ मळून ठेवलं आणि आता मिरची कापते। मैत्रिणींना आपली चटणी पण तयार आहे। कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल गरम होण्यासाठी। मिरची मधून चिरली आहे, आता जी बटाट्याची चटणी आपण सारण म्हणून आपण या मिरची मध्ये भरणार आहोत। ठेवलेले पूर्णपणे त्याला बेसन पिठामध्ये आपण बुडवून घ्यायची। पूर्ण कोणताच भाग असा हिरवा दिसला नाही पाहिजे। अशा प्रकारे आपली मिरची छान तळून झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कमेंट करून मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा।